अहिल्यानगर धीरज परदेशी प्रकरण, आरोपींच्या घरावर अतिक्रमणाची नोटीस, 10 दिवसांची पोलीस कोठडी, पत्नीची मोठी मागणी. अहिल्यानगरमध्ये सध्या तापलेलं प्रकरण म्हणजे विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण. आता या प्रकरणातील 3 आरोपींच्या घरावर अतिक्रमणाची नोटीस चिपकवण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा इथं झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली असून हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे. शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असतानाच आता धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझरची कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या. धीरज परदेशी यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपी असलेल्या मुस्तकीम ख्वाजा मियां सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या नागरदेवळे येथील घरावर ग्रामपंचायत प्रशासनानं अतिक्रमणाबाबत नोटीस बजावल्या आहेत. संबंधित बांधकाम ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर तसंच मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे असल्याचं नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलं. त्यामुळं या नोटिसीनंतर आरोपींच्या घरावर प्रत्यक्ष कारवाई होणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, भिंगार, अहिल्यानगर.